नाशिकच्या TCS ऑफिसमध्ये एका हिंदू मुलाला बळजबरी बीफ खायला लावलं गेलं। जवळजवळ 12 मुलींवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न झाला। बरं एवढंच नाही, या ऑफिसमध्ये धर्मांतराचा सुद्धा प्रयत्न झाला। नाशिकच्या TCS मध्ये नेमकं हे काय चाललं होतं? कॉर्पोरेट जिहादचं हे नेमकं प्रकरण काय? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। तर गोष्टीची सुरुवात झाली जेव्हा नाशिक पोलिसांना एका स्थानिक नेत्याचा फोन आला। तेव्हा त्यांना माहिती मिळाली की TCS BPO कॅम्पसमध्ये काम करणारी एक मुलगी पूर्णपणे बदलली आहे। तिने अचानक जीन्स सोडून फक्त पंजाबी ड्रेस घालायला सुरुवात केली, लिपस्टिक लावणं सोडलंय आणि ती रोजे सुद्धा धरते। जेव्हा पोलिसांनी त्या मुलीच्या घरच्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की तिने इस्लामी रीतिरिवाजांचं पालन करणं सुद्धा सुरू केलं होतं, म्हणून आम्ही तिचं ऑफिसला जाणं बंद केलं। आता हे नेमकं प्रकरण काय होतं हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी एक स्पाय थ्रिलर मूवी सारखा प्लॅन आखला। नाशिक पोलिसांनी आपल्या 4 महिला कॉन्स्टेबल्सना तयार केलं आणि त्यांना हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून TCS मध्ये पाठवलं। या 4 महिला पोलिसांनी तिथे जे पाहिलं ते थक्क करणार होतं। ऑफिसच्या वेळेत आणि सुट्टी झाल्यावरही काही ठराविक लोक तिथे थांबायची। महिला कॉन्स्टेबल्सनी पाहिलं की तिथे काम करणाऱ्या अनेक मुलींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात होतं। या 4 महिला पोलिसांनी हे अंडरकव्हर ऑपरेशन यशस्वी केलं आणि मग जे काही समोर आलं ते ऐकून पोलिसही हादरले। या ऑपरेशन नंतर पोलिसांनी पीडितांशी संपर्क साधला आणि मग एका मागोमाग एक 9 FIR दाखल झाल्या। यातल्या 7 महिलांनी सांगितलं की तिथले टीम लीडर्स त्यांचा विनयभंग करायचे, त्यांना अश्लील स्पर्श करायचे। एका तरुणीने तर रडत रडत सांगितलं की तिला लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला। एका तरुणाने तक्रार केली की त्याला बळजबरीने बीफ खायला लावलं, डोक्यावर टोपी घालून फोटो काढले आणि त्याचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला। हे टीम लीडर्स हिंदू देवतांबद्दल अश्लील शब्द वापरायचे अशी सुद्धा तक्रार आहे। पण हे सगळं नेमकं चालायचं कसं आणि ते इतके दिवस बाहेर का आलं नाही? तर या सगळ्यामागे डोकं होतं एका मास्टरमाइंडचं। तिचं नाव निदा खान। निदा ही तिथे HR म्हणून काम करायची। ती मूळची नाशिकचीच, पण तिने आपलं शिक्षण पुणे आणि नाशिकमध्ये पूर्ण केलं। 2018 मध्ये जेव्हा TCS मध्ये मोठी भरती झाली तेव्हाच निदा खान, तौसिफ अत्तार आणि दानिश शेख आणि इतर काही जण या कंपनीत भरती झाले। हे सगळे आधी दुसऱ्या एका कंपनीत एकत्र होते आणि त्यांनी ठरवून TCS जॉईन केली होती। कंपनीत जुने असल्यामुळे त्यांचा होल्ड वाढला आणि महत्त्वाची पदं त्यांच्याकडे गेली। निदा HR असल्याने नवीन मुलींना नोकरी देणं तिच्या हातात होतं। ती मुद्दाम अशा मुली शोधायची ज्यांना पैशांची गरज आहे। आता एखादी मुलगी कामावर लागली की निदा तिच्याशी बेस्ट फ्रेंड बनून वागायची। मग ती हळूहळू त्यांची ओळख तौसिफ आणि दानिशशी करून द्यायची। हा माझा मित्र आहे, खूप चांगला आहे असं म्हणून ती त्या मुलींना त्यांच्या जवळ करायची। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तौसिफ आणि दानिश या दोघांचंही लग्न झालं होतं, त्यांना मुलंही होती। पण निदाने ही गोष्ट पीडित मुलींपासून लपवून ठेवली। तौसिफ आणि निदाचं तर अफेअर सुद्धा होतं, तरीही ती मुलींना तौसिफच्या जाळ्यात ओढायला मदत करायची। पण निदा इथेच थांबली नाही, ती याच्याही पुढे काही पावलं जायची। जेव्हा एखादी मुलगी या मुस्लिम टीम लीडरच्या प्रभावात यायची तेव्हा निदा तिचा पूर्णपणे ब्रेनवॉश करायला सुरुवात करायची। ज्या पीडितेने सगळ्यात आधी तक्रार दिली तिचं आयुष्य निदाने पूर्ण बदलून टाकलं होतं। अगं एकदा ट्राय करून तर बघ असं म्हणत निदाने तिला जीन्स सोडून पंजाबी ड्रेस घालायला लावला, लिपस्टिक लावणं बंद करायला लावलं आणि स्कार्फ सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने बांधायला शिकवलं। या मुलीने तर चक्क महिनाभर रोजे सुद्धा ठेवले होते। आणि निदा एवढ्यावरच थांबली नाही, तर ती गप्पा मारता मारता हिंदू देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरायची आणि मुलींची दिशाभूल करायची। पोलिसांच्या हाती या आरोपींचे जे व्हॉट्सअप चॅट्स लागलेत ते पाहून कोणाचंही डोकं सुन्न होईल। या सगळ्या लोकांनी एक ग्रुप बनवला होता जिथे ऑफिसमधल्या स्टाफ बद्दल चर्चा व्हायची। आज कोणाला टार्गेट करायचं, तिला कसं इन्फ्लुएन्स करायचं याचं पूर्ण प्लॅनिंग या ग्रुपवर व्हायचं। या चॅट्समध्ये मुलींना चक्क टार्गेट म्हटलं जायचं। अनेक चॅट्स त्यांनी डिलीट केले होते, पण आता फॉरेन्सिक टीम ते रिकव्हर करते। आता तुम्ही म्हणाल की या मुलींनी तक्रार का केली नाही? तर मित्रांनो, त्यांनी तक्रार केली होती। असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी हिच्याकडे पीडितांनी तब्बल 78 ते 80 ईमेल केले होते, पण या अश्विनीने एकाही तक्रारीवर ऍक्शन घेतली नाही। उलट तिने तक्रार करणाऱ्या मुलींनाच धारेवर धरलं आणि निदा खानने त्यांच्यावर कामाचा ताण वाढवला। जेव्हा हे प्रकरण अंगाशी येईल असं वाटलं तेव्हा निदाने हुशारीने मुंबईत बदली करून घेतली। पोलिसांनी आता अश्विनी चैनानीला बेड्या ठोकल्यात। निदा खान अजूनही फरार आहे। याशिवाय तौसिफ अत्तार, दानिश शेख, रजा मेहमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, शफी शेख या आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय।
पण या प्रकरणाचे धागेदोरे फक्त नाशिक पुरते मर्यादित नाहीये, तर ते मलेशियापर्यंत पोहोचले. मलेशियात राहणारा इम्रान नावाचा एक धर्मप्रचारक या सगळ्या आरोपींच्या सतत संपर्कात होता. आरोपी दानिश शेखने पोलिसांसमोर कबुली दिली आहे की हा इम्रान त्यांना सतत गाईड करायचा. या इम्रानच्या बँक खात्यांचा आणि कॉल रेकॉर्ड्सचा तपास आता SIT कडून केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.